चला आज आपण बनवूया मटर पनीर। एकदम परफेक्ट रेसिपी बनवली आपण आणि क्रीम काजूचं पेस्ट कुठलाही वापर न करता क्रीमी टेक्स्चरमध्ये बनवली। ते कसं बनवली व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला आपण रेसिपी बनवायला 200 ग्रॅम घेतले आपण इथे पनीर, म्हणजे 250 ग्रॅम आहे, तर थोडंसं आपण इथे काढून घेतले आणि पनीर आपण गॅसवर टोप मांडलाय, त्याच्यामध्ये टाकले तेल। आता पनीर आपण थोडंसं फ्राय करून घेऊया आणि थोडासा डार्क कलर येऊपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। बघा पनीर आपलं मस्तपैकी फ्राय झाले। आता आपण इकडे फ्राय केल्यानंतर पनीर टाकायचं आहे पाण्यामध्ये। पाण्यात मी थोडंसं मीठ टाकले म्हणजे आपलं पनीर एकदम फिक्कं फिक्कं लागणार नाही त्यामुळं, आणि पाण्यामध्ये आपल्याला 5 मिनिटं ठेवायचं आहे। आतावर आपण मसाला बनवून घेऊया। त्याच टोपामध्ये आपण 2 तेजपत्ता, 1 चम्मच जिरं थोडंसं आपल्याला तडतड होऊन द्यायचं आहे। तुम्ही इथे इलायचीचा वापर पण करू शकता। आता मी इथे 2 ते 3 कांदे घेतलेत मोठाले साईजचे कट करून। आपल्याला कांदा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। थोडासा लाल कलर येऊन द्यायचा आहे कांद्याला। कांदा थोडा लाल झाला आहे। आता मी इथे टाकलाय भरपूर असा लसूण, थोडीशी अद्रक, थोडं कोथिंबीरीच्या काड्या असतात ना त्या घेतल्यात, आणि आता आपण कांदा गुलाबी रंग होईपर्यंत भाजूया। म्हणजे याच्यामध्ये आता आपल्याला लसूण आणि अद्रक पण 2 ते 3 मिनिटं छानपैकी फ्राय करून घ्यायचे, म्हणजे टेस्ट उतरतो छान याच्यामध्ये। तोपर्यंत आपण इकडे वाटीत थोडंसं पनीर ठेवलं होतं ना ते घ्यायचे, त्याच्यामध्ये 3 ते 4 चम्मच टाकायचं आपल्याला दूध, आणि याची मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची, म्हणजे आपल्याला कुठलीही क्रीम न वापरायची गरज नाही पडणार आणि एकदम क्रीमी टेक्स्चर येईल। आता कांदा आपला लाल झाला आहे, तर आपण इकडे 3 टमाटे घेतलेत मी। छान असे लाल कलरचे टमाटे घ्या, म्हणजे ग्रेव्हीला पण छान कलर येतो। आता हे सॉफ्ट करून घ्यायचं आहे आपल्याला। टमाटा आणि कांदा एकदम जेवढा सॉफ्ट गाळ होईल ना तेवढी तुमची ग्रेव्हीला टेक्स्चर छान येतं। आपण आता मी इथे मीठ नाही वापरला, तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता। आणि आपण आता याला झाकून ठेवायचं आहे छानपैकी असं सॉफ्ट करून घेण्यासाठी। 4-5 मिनटं झाकून ठेवूया। ते पहा 4-5 मिनटानंतर बघूया। बघा एकदम गाळ झाले आपले टमाटा आणि कांदा। आता हे थंड करून घेऊया आणि याची छानपैकी अशी मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घ्या बारीक। थंड झाल्यानंतर आता आपण इकडे कढई मांडली, कढईमध्ये टाकायचे आपल्याला 1 चम्मच जिरा, 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच टाकले पण इथे लाल तिखट। तुम्ही इथे काश्मीरी मिरची पावडर थोडीशी टाकली ना तरी चालेल, तेलामध्येच टाकायचं म्हणजे कलर छान येतो। आता आपण जी कांदा टमाट्याची प्युरी बनवली ना ती टाकायची, पाणी कमी टाकून वाटायचं म्हणजे छानपैकी अशी पेस्ट होती। पाणी न टाकलं तरीही वाटते ती, तुम्हाला वाटलंच पाणी टाकावं तर थोडंसं टाका। बघा आता इथे तेल जास्त वाटते, पण हे तेल ग्रेव्हीमध्ये थोडंसं मी जास्तच टाकले। 3-4 मिनटं आपल्याला छानपैकी असं फेटून घ्यायचं आहे, आणि जेवढं मसाल्यामध्ये पूर्ण तेल अब्झॉर्ब होईल त्यानंतर मग मसाला आपल्याला 5-6 मिनटं शिजून घ्यायचा छानपैकी असं। हे पहा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहिलं। आता आपल्याला हे ग्रेव्ही 4 ते 5 मिनटं छानपैकी अशी शिजून द्या स्लो गॅसवर, म्हणजे याच्यातला कच्चापणा निघून जाईल। जेवढी ग्रेव्ही पण शिजलं ना तेवढी ही छान भाजीला टेस्ट येते। 5 ते 6 मिनटं तरी लागतील याला। 5-6 मिनटानंतर बघा आपली ग्रेव्ही एकदम छानपैकी शिजली। जी आपण प्युरी बनवून ठेवली होती थोडंसं पनीरची आणि त्याची दुधाची, ती टाकायची। बघा एकदम क्रीमी टेक्स्चर येतं याला, कुठे काजू क्रीम टाकायची अजिबात गरज नाही। अशा पद्धतीने एक वेळा बनवून पहा, खूप छान टेस्ट येते याची। आता याला 1-2 मिनटं आपण शिजून देऊया। स्लो गॅसवर शिजवायचं आहे, नाही तर मग मसाला खाली चिटकतो। 1-2 मिनटं झालेत। आता आपण याच्यामध्ये ना 1 वाटी भरून मी फ्रेश वाटाणे घेतले, तर वाटाणे आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया ग्रेव्हीमध्ये। पहिले वाटाणे कच्चे आहेत त्यामुळे मी पहिले टाकले। 1/2 चम्मच इथे गरम मसाला वापरते, गरम मसाला नंतरच टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं।
आता आपण आपलं पनीर टाकूया. पनीर सगळं आपल्याला याच्यात टाकायचं आणि जे पनीर आपण सॉफ्ट करण्यासाठी पाण्यात ठेवलं होतं ना, ते पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे. आपण याच्यातच ॲड करणार आहोत ते पाणी. पनीर पण आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी असं मिक्स झाले. आता आपण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी याच्यात कमी जास्त करू शकता. तुम्हाला किती घट्ट पातळ हवं आहे त्या हिशोबाने पाणी होतं याच्यामध्ये. पण मिक्सरचं भांडं धुतले त्याच पाण्यामध्ये जे आपण ते पनीरमध्ये ठेवलं होतं सॉफ्ट करण्यासाठी तेच. आपण ग्रेव्ही छानपैकी अशी शिजवणार आहोत, त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी ॲड करते. थोडंसं पाणी अजून ॲड केले. मीठ चवीप्रमाणे अजून ॲड करायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची. आपण पनीरमध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे मीठ थोडं जपून टाका आणि कोथिंबीर टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचे. आता आपण याला ना झाकून ठेवूया. 4 ते 5 मिनटं स्लो गॅसवर याला मस्त शिजून द्या, म्हणजे छान असं याच्यामध्ये तरी उतरेल. 4-5 मिनटं तरी स्लो गॅसवर ठेवूया आपण. 4-5 मिनटानंतर बघा एकदम परफेक्ट असं आपलं पनीर, मटर पनीर तयार झाले. एकदम क्रेमी टेक्स्चर आले. तुम्हाला जर झटपट असं तुम्ही नान, चपाती, आता भाकरी बरोबरही खाऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.